हॅलो मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत. यापूर्वी पण एक प्रोग्राम मी आपल्यासमोर केला होता आणि आजचा जो सब्जेक्ट आहे, हा आजचा सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचा असा आहे. आपल्या नेहमीच्या जीवनाशी संबंधित आहे, आपल्या मनाशी संबंधित आहे. आणि आजच्या सब्जेक्टचं जे नाव आहे ते नाव आहे, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. असं आपलं नाव आहे. आणि हा जो टॉक शो आहे, लीगल टॉक शो, हा टॉक शो सुरू करण्यापूर्वी मी असं तुम्हाला जरूर सांगेन की माझं नाव ॲडव्होकेट शशांक देशपांडे. मी गेले 25 वर्ष सिव्हिल आणि क्रिमिनल साईड, या दोन्ही साईडला लॉची प्रॅक्टिस करतो आहे. विविध कोर्टांमध्ये प्रॅक्टिस मी करतो आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात देखील मी विविध लीगल टॉक शोज केलेले आहेत. तर आज मी इथे आपलं मानसशास्त्र ह्या पेजवर आणि लीगल पॅनोरमा या पेजवर अशा पद्धतीने आपल्यासमोर या दोन्ही पेजवरून आपल्याला अप्रोच होतो आहे. आपल्यासमोर एक सब्जेक्ट आपण डिस्कस करूया आणि डिस्कशन आपलं जे असणार आहे हे अतिशय हलकं फुलकं अशा पद्धतीने असणार आहे. पण सर्वप्रथम मी एक असं जरूर सांगेन की गेले काही काळ विविध माझे प्रोग्राम्स चालू आहेत ह्याच्यावरती, आपल्या FB वरती, फेसबुकवरती. त्यामुळे मला असं निश्चित सांगावं असं वाटेल की तुम्ही आता माझे सगळे बेस्ट फ्रेंड झालेले आहात, माझे सगळे मित्रच झालेले आहात. त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती की ज्यांचं नाव मी घ्यायला पाहिजे इथे, आपले मानसशास्त्राचे ॲडमिन आपले राकेश वरपेजी, यांना देखील माझे धन्यवाद आहेत. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आणि राकेशजींसाठी एक शायरी 4 ओळींची निश्चितपणे मी आपल्यासाठी म्हणेन, सगळ्यांसाठी. आणि नंतर आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आता बघा की आपल्याला मी वेलकम करतोय शायरीच्या थ्रू. दोस्त दोस्त नहीं, कारण तुम्ही माझे सगळे दोस्त आहात. दोस्त दोस्त नहीं खुदा होता है, महसूस तब होता है जब वो जुदा होता है, बिना दोस्ती के सजा है, और आप जैसा दोस्त हो तो जिंदगी जीने में मजा है. तर मित्रांनो, आजचा जो आपला सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टवरती आपण चर्चा करणार आहोत. बेसिकली कसं असतं बघा की आपलं जे जगणं आहे हे जगणं आनंदी व्हायला पाहिजे. आणि आपलं जगणं आनंदी कशा प्रकारे होईल, तर आपलं मन आनंदी असेल तर आपलं जगणं निश्चित आनंदी होईल. कारण विविध ठिकाणी आपण अशा बातम्या ऐकतो की अमुकनी, एखाद्या व्यक्तीने काय आत्महत्या केली, सुसाईड केलं, किंवा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेली, एखादी व्यक्ती कंटिन्युअस नैराश्यामध्ये येऊन तिच्या हातून कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं व्हायलन्स झाला, अशा पद्धतीने, किंवा स्वतःचं काही नुकसान त्यांनी करून घेतलं, अशा पद्धतीने आपण बरेच वेळा हे ऐकतो. तर ह्याच विषयावरती आपण महत्त्वाचं करून चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने आपण आनंदाने आणि हसत हसत उत्साहाने जीवन जगलं पाहिजे. कारण बघा की दुःख कोणाला नाही आहे. प्रत्येक जो या पृथ्वीवरती आलेल्या प्रत्येक माणसाला दुःख हे आहेच. आणि पण त्या दुःखावर देखील आपल्याला मात करून पुढे जायचं आहे. आणि हे मात्र लक्षात घ्या की हे मात करत असताना आपल्याला काळजी, स्वतःची काळजी घेत असताना बाकीच्यांची सुद्धा आपल्याला निश्चितपणे काळजी घ्यायची आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपलं नेहमीचं जीवन जे आहे हे सतत आपलं कुठला तरी आपला उद्योगधंदा असेल, नोकरी असेल, ह्याचाच आपण बरेच वेळा विचार करत असतो. आणि मग या सगळ्या व्यापामध्ये आपण कित्येक वेळा स्वतःसाठी हे जगतच नाही. तो स्वतःसाठी आपण जगलं पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा 4 गोष्टी निश्चितपणे केल्या पाहिजेत, आणि ज्यामुळे दुसऱ्यांना देखील त्याचा आनंद होऊ शकेल. अशा पद्धतीने आपण या सगळ्या जगणं जे आपलं आहे हे आनंदमय असं केलं पाहिजे. कारण आनंदाचे डोही आनंद तरंग, म्हणजे या ठिकाणी आपण जे काही आपलं जे जगणं आहे हे उत्साहकारक कशा पद्धतीने करू शकतो, तर अशा पद्धतीने करू शकतो की आपला जे काही रुटीन आहे, समजा एखाद्याचा बिझनेस आहे, तर एखाद्याचा बिझनेस आहे तर तो जो काही बिझनेस करत असताना सुद्धा जर आपण अधिक चांगलं ऑनेस्टीनी तो बिझनेस केला, किंवा आपण नोकरी करतो आहोत तर अतिशय ऑनेस्टली आपण आपला जॉब केला, तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल.
कारण त्याचं असं आहे की ज्या पद्धतीने आपण धन कमवतो त्या पद्धतीने आपल्या मनाची सुद्धा स्थिती होते. ज्या पद्धतीने आपल्याकडे संपत्ती येते त्याच पद्धतीने आपल्या मनाची स्थिती होते. म्हणजे काय होतं मी तुम्हाला सांगतो की एखादी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देऊन पैसे लुबाडत असेल समजा, तर आपोआपच त्या व्यक्तीचे शिव्या आणि शाप आपल्याला लागत असतात. फार पूर्वी असं आपण ऐकलं आहे बघा की ऋषीमुनी शाप द्यायचे आणि ते खरे ठरायचे. माझं तर असं मत आहे की आजच्या जीवनात देखील लोकांनी दिलेले शिव्या शाप जे काय असतात हे सुद्धा कुठे ना कुठेतरी खरे ठरतात. त्या क्षणी जरी खरे होत नसतील तरी कुठे ना कुठेतरी खरे ठरतात. दुसऱ्यांना दुखावणं म्हणजे आपण एक प्रकारे स्वतःलाच दुःखी करून घेण्यासारखं होतं. कारण त्याचं असं असतं की दुसऱ्यांनी दिलेले शिव्या शाप हे आपल्या नेहमीच्या जीवनाला दुःखी कसं करतात. मी तुम्हाला सांगतो की एखादी व्यक्ती समजा असं करत असेल की पैसे कुठल्या ना कुठल्या चुकीच्या मार्गाने समजा कमवत असेल, तर तुम्ही एक लक्षात घ्या, अशा व्यक्तीला बरेच वेळेला विविध प्रकारची शारीरिक दुखणी असण्याची शक्यता असते. आणि किंवा तो त्याच्या फॅमिली बाबतीत तरी सुखी नसतो, फॅमिलीत तरी कुठले ना कुठेतरी त्याचे प्रॉब्लेम्स असतात. असं सुद्धा असू शकतं. म्हणजे नेहमी जसं असेल असं नाही, पण असं सुद्धा असू शकतं की प्रत्येक वेळेला आपण ज्या पद्धतीने आपलं आयुष्य जे जगत असतो हे जगत असताना आपल्याला आनंद व्यक्त करता आला पाहिजे. कित्येक जण बघा तुम्हाला एका विशिष्ट एज नंतर असे उत्साहाने मोकळेपणाने हसताना दिसणार नाही. का नाही दिसणार? कारण विविध प्रकारची टेन्शन्स, विविध प्रकारचे त्रास डोक्यामध्ये फिरत असतात आणि मग माणूस स्वतःच्या मनाला दुःखी करून घेत असतो. मग ह्या विषयावर बोलताना आपण काय सांगतो की आपण आपलं जे काही अर्थार्जन आहे हे अर्थार्जन सुद्धा चांगल्या मार्गाने असलं पाहिजे. कारण त्या अर्थार्जनामध्ये आपली फॅमिली जी असते ही फॅमिली देखील आपण पोसत असतो. त्यामुळे जे येणारे पैसे असतात हे चांगल्या मार्गाने असले पाहिजेत. कोणाच्याही शिव्या शापांमध्ये ते असता कामा नये. हे सुद्धा आपलं मन आपल्याला शांत ठेवायला उपयोगी पडतं. आता बघा की एखादा माणूस लोकांना त्रास देऊन लोकांना लुबाडतो आहे, त्याला काय विविध प्रकारचे गोष्टी ह्या मी तुम्हाला सांगायला नको. तर अशा पद्धतीने समजा लोकांना लुबाडून किंवा चुकीच्या मार्गाने कमवलेला जो पैसा असतो तो प्रत्येकाला स्वतःला कळतं की आपण हा मार्ग जो आहे हा चुकीचा मार्ग आपण अवलंबला आहे हे कळतं. प्रत्येकाला आपापलं कळत असतं. आता हे जे चुकीच्या मार्गाने आलेले जे पैसे असतात हे पैसे नुसतं धन आणि त्याच्याबरोबर दुःखी मन सुद्धा आपल्याकडे घेऊन येत असतात. कारण ते देणारी जी व्यक्ती असते हे आनंदाने तुम्हाला आनंदाने ते धन आपल्याला देत नाही, आनंदाने ते पैसे आपल्याला देत नाही. म्हणजे ऑनेस्टी हा एक जो प्रकार आहे हा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर पाळला तर निश्चितपणे आपण सुद्धा आनंदी राहू, आपलं मन सुद्धा आनंदी राहतं. पडल्या शांत झोप लागली पाहिजे असं आपलं आयुष्य असलं पाहिजे. पडल्यानंतर चिंता, काळजी असे विचार येताच कामा नये. कारण चिंता नेहमी माणसाला चितेकडे नेते. चिंता करण्यापेक्षा चिंतन करावं की त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होतो. काहीतरी चांगलं ऐकावं. म्हणजे जे काही आपण कमावतो ते कमवत असताना लोक दुःखी होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण ते कमवताना समजा आपण दुसऱ्याला दुःखी केलं म्हणजे आपण जर दुसऱ्याला दुःख दिलं तर आपोआपच आपल्याकडे सुद्धा दुःख येतं. आणि जर आपण उलटकृती केली, आपण राजमार्गाने प्रत्येक गोष्ट केली किंवा आपण चांगल्या पद्धतीने आपलं पैसे संपत्ती जर कमावली तर आपोआपच आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक क्लेश आणि भीती नसते. बघा चुकीच्या मार्गाने जर एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असेल तर ती बरेच वेळा तुमच्या एक लक्षात असं येईल की ती व्यक्ती मनाने अतिशय भीत्री असते. तिला नेहमी भीती वाटत असते की अरे ही व्यक्ती तर काही वाईट करणार नाही ना, तो तर काय वाईट करणार नाही, असं त्याला भीती वाटते. समाजाची भीती त्याला वाटायला लागते. का वाटायला लागते? कारण त्याचा जो मार्ग असतो हा मार्गच मुळामध्ये लोकांना दुखवून
तो आनंद निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. तर लोकांना दुखवून आपण आनंद निर्माण करू शकत नाहीये, तर लोकांना सुखावून आपण आनंद निर्माण करू शकतो. लोकांना आनंद देऊन आपण अधिक चांगल्या पद्धतीने आनंद घेऊ शकतो. त्यामुळे लोकांना सुखी करा, तुम्ही पण निश्चितपणे सुखी व्हाल. ह्या गोष्टीचं जे प्रत्यंतर आहे, हे प्रत्यंतर ज्याला त्याला निश्चितपणे आपापल्या आयुष्यामध्ये येणार आहे. काय त्या कारण कित्येक जणांना येतही असेल की कशा पद्धतीने आपण लोकांशी चांगलं वागलं, त्यांना आनंद दिला, तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये किती चांगला फायदा होतो. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवणार नाही, कदाचित त्या क्षणी त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही, पण आपल्याला भावी आयुष्यामध्ये निश्चित त्या चांगलं वागण्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होतो. त्या प्रामाणिकपणाचा आपल्याला निश्चित कुठे ना कुठेतरी फायदा होतो आणि आपल्याला दुसऱ्याच्या बाबतीमध्ये सहकार्य करण्याचा देखील आपल्याला निश्चित कुठे ना कुठेतरी फायदा होत असतो. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट याच्यामधली अशी की आपण दुसऱ्यांना सुख दिलं पाहिजे, आपण दुसऱ्यांना आनंद दिला पाहिजे, आपण दुसरे लोक आनंदी होतील ह्याचा विचार केला पाहिजे. का तर त्यामुळे आपल्याला निश्चितपणे आपोआपच आपण आनंदी राहणार आहोत, आपण सुखी राहणार आहोत. आणि ह्याच्यासाठी आपल्याला वाटताना दुःख न वाटता सुख वाटलं पाहिजे. आणि तर आपलं आयुष्यामध्ये निश्चित आपण आनंद निर्माण करू शकू, आपलं मन आपण आनंदी ठेवू शकू. बघा, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की भरपूर हास्य कोणत्याही वयाचा माणूस असू दे, पण तो उत्तम हसत असेल, अगदी दिवसातून त्यांनी 2 वेळा जरी हसला तरी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की आनंदाने हसला तो, तरी सुद्धा त्या दिवसाचा त्याचा स्ट्रेस पूर्णपणे निघून जात असतो. म्हणजे आपलं जे जगणं आहे, या जगण्यावरती आपल्याला काय करायला पाहिजे, प्रेम करायला शिकलं पाहिजे. आणि हे प्रेम कसं आपण करू की निस्वार्थीपणे जितकं राहता येईल, जेवढं राहता येईल, जितकं आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टी तर करणं आवश्यक आहे. त्याच्याविषयी मी माझं दुमत नाहीये. मी काय असं म्हणत नाही की आपल्याला संत व्हायचं आहे, पण नेहमीच्या जीवनामध्ये जिथे जिथे आपल्याला चांगलं वागता येऊ शकेल. कित्येक वेळा असं होतं की काही जणांना दुसऱ्याला एखादा फायदा झाला तो बघवत नाही, दुसऱ्याला एखादा आनंद झाला तो बघवत नाही, दुसऱ्याला एखादं कुठल्या तरी प्रकारचं प्रॉफिट मिळाला किंवा त्याला एखादं बक्षीस लागलं किंवा कुठल्या प्रकारची संपत्ती मिळाली तरी देखील त्याला ते आवडत नाही. हे जे न आवडणं आहे ना, दुसऱ्याचं दुःखाने आपण दुःखी व्हायला पाहिजे, दुसऱ्याच्या सुखाबरोबर आपण आपलं सुख वाटलं पाहिजे. दुसऱ्याच्या सुखाने आपण जर दुःखी होत असू, लक्षात घ्या माझं वाक्य, की दुसऱ्याच्या सुखाने आपण दुःखी होत असू तर आपलं मनामध्ये आपण कुठेतरी बदल केला पाहिजे, आपल्या स्वभावामध्ये आपण बदल केला पाहिजे. कुठल्या प्रकारचा मत्सर आपण मनामध्ये ठेवता कामा नये. त्यामुळे मग आपोआपच आपलं जे काही नैराश्य आहे, आपलं जे काही डिप्रेशन आहे किंवा आपलं जे काही मन आहे, हे मनाची आपण जोपासना केली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे खूप जणांना असं पण असतं, एक अहंकार असतो एखाद्या गोष्टीचा की माझ्यामुळे हे होतंय, माझ्यामुळे ते होतंय, माझ्यामुळे अमुक गोष्ट घडतीये. हे जे काय आहे हे असं नसतं. जग हे चालणार असतं, आपल्यामुळे सगळं चालतं असं नाहीये. म्हणजे सर्वसामान्यपणे आपण असं म्हणलं की मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझीच गरज आहे हा भ्रम, ह्या दोन्ही गोष्टी जर टाळल्या आपण तर निश्चितपणे आपण लोकप्रिय होऊ. म्हणजे की अहंकार, मत्सर हा जो काही भाग आहे, त्याचप्रमाणे टीका, दुसऱ्यावरती क्रिटिसिझम करणं, हे पण आपण टाळावं आयुष्यामध्ये. कारण जितकं आपण दुसऱ्यावरती टीका करू, क्रिटिसिझम करू, तर ज्या व्यक्तीवरती आपण क्रिटिसिझम करतो त्याला दुःखच देत असतो आणि आपोआपच त्याचे जे काही दुःख आपण त्याला जे वाटतो त्या दुःखाचे परिणाम, त्या दुःखाचा एक प्रकारचा रिफ्लेक्शन आपल्याला कुठेतरी आयुष्यामध्ये भोगावं लागत असतं. आणि हे आपल्याला कसं कळतं, तुम्ही आजूबाजूला बघा की कित्येक जण तुम्हाला माहिती आहे की ही व्यक्ती चांगलं वागत नाही, चांगल्या पद्धतीने तिचा बिझनेस करत नाही किंवा चांगल्या पद्धतीने नोकरी करत नाही, असं जर तुम्हाला लक्षात येत असेल, चुकीच्या मार्गाने नोकरीत देखील पैसे मिळवतोय किंवा बिझनेसमध्ये सुद्धा याला फसवतोय त्याला फसवतोय, हे समजा जर ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बघा की असा माणूस कधी सुखी नसतो.
असा माणूस जे सुख त्याला जे काही असेल ते अगदी अल्प काळाचं जे सुख असतं की मला ही गोष्ट मिळाली इतपतच अल्प काळाचं त्याला ते सुख असतं. म्हणजे खरा सुखी तोच माणूस असतो की जो माणूस हा स्टेबल, मानसिकदृष्ट्या स्टेबल असेल, स्थिर असेल. म्हणजे फक्त त्या क्षणाचा फायद्याचा विचार करायचा असं न करता आपण प्रत्येक वेळेला हे बघितलं पाहिजे की माझ्याबरोबर इतरांना देखील मी आनंदी ठेवतोय का नाही ठेवतोय. माझ्या आनंदाबरोबर इतर म्हणजे फक्त फॅमिली म्हणत नाहीये, इतर म्हणजे शेजारचे पण लोक आले त्याच्यामध्ये, तुमचा मित्र परिवार आला, तुमचं फॅमिली आले, त्याचप्रमाणे तुमच्या ऑफिसमधले कलिग देखील आले. तुम्ही त्यांच्याशी आनंदाने, सहकार्याने त्यांच्याशी वागून बघा की जी मंडळी वागत नाहीत त्यांच्या बाबतीत मी हे सांगतो की असं जेवढं आपण वागू तितकं आपल्याला मन आपलं आनंदी राहतं. म्हणजे डिप्रेशन हा जो पार्ट आहे किंवा आपलं जे जगणं आहे हे जगणं अतिशय आनंदमय होऊन जातं. अशा वेळेला लोक आपली वाट बघतात, आपल्या चांगल्या वागण्यामुळे लोक आपली वाट बघतात की अरे हा आला नाही अजून आपला मित्र. म्हणजे हे आपोआपच हे जे लोकांनी आपलं वाट बघणं आहे हे आपल्याला आनंददायक असतं, हे आपल्याला सुख देणारं असतं आणि नॅचरली त्यामुळे आपलं मन देखील आनंदी राहतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डिप्रेशनच्या बाबतीमध्ये देखील कित्येक वेळेला असं देखील घडत असतं की नैराश्य का येतं, त्याला विविध प्रकारचे गोष्टी आहेत. नैराश्य येण्यामागे, डिप्रेशन येण्यामागे विविध प्रकारची कारणं आहेत. त्याच्यामधली एक असं आपण म्हणू की एक टेम्पररी नैराश्य येणं किंवा एक कंटिन्युअस एखादा माणूस निराशवादी असणं किंवा कंटिन्युअस तो कुठल्याही बाबतीमध्ये निगेटिव्हच बोलतोय, पॉझिटिव्ह बोलतच नाहीये तो. म्हणजे मग अशा वेळेला मात्र एक लक्षात घ्या की निगेटिव्ह प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह. एखादं काम एखादी व्यक्ती करायला चालली असेल तर हा म्हणणार हे काय होणार नाही, तुला ट्रेन सुद्धा मिळेल की नाही मला काय खरं नाही वाटत, कारण एवढी गर्दी आहे, ट्रेनचे प्रॉब्लेम हे आहे ते आहे, सगळं तो असं निगेटिव्ह बोलेल. ओके. एखादा पॉझिटिव्ह माइंड, ज्याला आपण हेल्दी माइंड म्हणतो, हा माणूस नेहमी पॉझिटिव्ह बोलताना तुम्हाला दिसेल. तो त्याच्यातून निगेटिव्ह हे मिनिंग काढणार नाही आणि तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने तो सांगणार एखादी गोष्ट की हे तू असं असं करा म्हणजे हा प्रश्न तुझा सुटू शकेल. म्हणजे मग जे काही पर्सिस्टंट डिप्रेशन म्हणा किंवा सिच्युएशनल डिप्रेशन म्हणा, म्हणजे खूप काळासाठी असणारं डिप्रेशन म्हणा किंवा तात्पुरतं येणारं डिप्रेशन म्हणा, नैराश्य म्हणा, ह्या ज्या काही दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात प्रत्येकाला आयुष्यात कुठे ना कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये फेस कराव्या लागतच असतात. पण हे जे काय आपण फेस करतो ते जेव्हा अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेला एक लक्षात घ्या की ज्यांच्याशी तुम्ही चांगले वागलेले आहात, ज्यांच्याशी तुम्ही प्रेमाने वागलेले आहात, ज्यांना तुम्ही सुख दिलंय, ज्यांना तुम्ही आनंद दिलाय, असा सगळा मित्रपरिवार, असे सगळे तुमचे नातलग, अशी तुमची फॅमिली हीच तुम्हाला निश्चितपणे तारणार असते. हीच तुम्हाला एक प्रकारे एनकरेजमेंट देणारे बोलत असते तुमचे दुःख वाटण्यासाठी, किंवा दुःख वाटणं म्हणण्याच्या ऐवजी आपण असं म्हणू की तुमच्या मनातलं तुमचं दुःख हलकं करण्यासाठी हीच मंडळी आपल्याला समजवणारी असतात. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या मंडळींचा, या सगळ्या लोकांची आपल्याला मदत होते. पण केव्हा मदत होते? जर आपण आपल्या चांगल्या परिस्थितीत, चांगल्या काळात त्यांच्याशी चांगलं वागलं तर आपोआपच आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये सुरुवातीला प्रगती होत जाते असं होतं. बरेच वेळेला तुम्ही बघा अशी बरीच मंडळी असतात की हळूहळू एका टॉप स्टेजला जातात ते, आणि त्याच्यानंतर ही जी काही स्टेज असते ही सगळ्यांचीच तशीच राहील असं नाही. मग कुठेतरी आपल्याला हळूहळू त्या स्टेजवरून खाली पण यावं लागतं. मग कारण वय वाढलेलं असतं ज्या वेळेला, त्यावेळेला आपोआपच आपण ज्या एफिशियंटली वर्क करू शकत असतो ते एफिशियन्सी नाही म्हटलं तरी कुठेतरी हॅम्पर होण्याची पॉसिबिलिटी असते. मग अशा वेळेला ज्या वेळेला अडचणी येतात त्यावेळेला आपला मित्रपरिवार आणि आपली फॅमिली यांची मदत आपल्याला निश्चितपणे होते. आणि ह्यांचं कोऑपरेशन किंवा त्यांचे सहानुभूतीचे 4 शब्द सुद्धा आपल्याला आनंद देणारे असतात.
त्यामुळे ह्याविषयी मात्र एक लक्षात घ्या तुम्ही की आपल्याला ह्याची काळजी घेतली पाहिजे की आपल्या स्वतःबरोबरच इतरांचा देखील विचार करणं आवश्यक आहे. आपल्या फॅमिलीचा विचार करणं निश्चितपणे आवश्यक आहे. आपल्या मित्रपरिवाराचा विचार करणं निश्चितपणे आवश्यक आहे. म्हणजे असं आहे बघा की किसी भी पेड़ के कटने का हिस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. म्हणजे बघा की आय रिपीट, मी पुन्हा एकदा हे सांगतो तुम्हाला, किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. म्हणजे शेवटी झाडाला कोण तोडतंय? झाडाला कुऱ्हाड तोडते. मग आता कुऱ्हाडीच्या खाली काय आहे? तर लाकूडच आहे. लाकूड कशाचा हिस्सा आहे? त्याच झाडाचा हिस्सा आहे, त्याच लाकडाचा हिस्सा आहे की जे लाकूड त्या कुऱ्हाडीने तोडलं जात आहे. म्हणजे मग की आपलेच लोक आपल्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने वागू शकतात. मग पण केव्हा वागतील? जेव्हा तुम्ही दुःख त्यांना दिलं असेल, त्यांच्या सुखाचा विचार केला नसेल, तर मात्र असे परिणाम आपल्याला बरेच वेळेला भोगावे लागत असतात. आणि म्हणजे आता बघा की ह्या क्षेत्रामध्ये, वकिलीच्या क्षेत्रामध्ये मी एवढी वर्ष काढली आहेत, 25 वर्ष मी जी काही काढलेली आहेत, त्यावेळेला एक निश्चितपणे एक गोष्ट अशी मी बघितलेली आहे की आपण चांगलं जर केलं तर आपलं चांगलं होतं आणि आपण चुकीची कृती केली तर आपल्याला देखील त्याचे परिणाम हे भोगावे लागत असतात. म्हणजे या बाबतीत मी एका डायव्होर्स केस बाबतीत असं तुम्हाला एक उदाहरणादाखल एक सांगतो की एक चार्टर्ड अकाउंटंट होते आणि त्यांना डायव्होर्स घेण्याच्या दृष्टिकोनातून आले होते ते माझ्याकडे. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही डायव्होर्स, त्यांचं वय बरंच होतं, म्हणजे त्यांचं वय जवळजवळ 54-55च्या आसपास असेल बघा. तर मी त्यांना म्हणले की अहो या वयामध्ये डायव्होर्स घ्यायचा आणि पुढचं आयुष्याचं काय, असा एक प्रश्न म्हणलं तुम्हाला नाही का पडला? कारण तुम्हाला एक मुलगी आहे, ती बऱ्यापैकी मोठी आहे, तर मग हे तुम्हाला नाही का तुमच्या मनामध्ये हा सगळा विचार येत? तेव्हा मग त्यांनी मला त्यांच्या पत्नीविषयी बऱ्याच कंप्लेंट सांगितल्या. पण त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स होत्या डायव्होर्स घेण्याच्या दृष्टिकोनातून, तर मी त्यांना असं सांगितलं की असं ॲक्च्युली तुम्ही जे सांगतात मला हे प्रोफेशनली जर मी नुसता विचार करायचा ठरवला तर मी काय म्हणेन, चला डायव्होर्सची केस आहे ना, मी फाईल करतो, चल मी म्हणेन आणि केस फाईल करीन, केस लढीन कोर्टामध्ये. पण काही वेळेला एक सामाजिक भान ठेवून योग्य तो ॲडव्हाइस, योग्य तो सल्ला देखील आपल्या क्लायंट्सना देणं आवश्यक असतं. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना असं सांगितलं की हे बघा की तुम्ही जे काय मला सगळं सांगता आहात, हे या सगळ्याचा जर मी विचार केला तर तुमची केस ही डायव्होर्स घेण्याच्या म्हणजे इतक्या काय पराकुटला लास्ट स्टेजला गेलेली नाही. त्यामुळे तुम्ही डायव्होर्स नाही घेतलात तर जास्ती उत्तम होईल, हे मी त्यांना सांगितलं. मग तरी देखील त्यांनी मला एकच सांगितलं की नाही मला डायव्होर्स घ्यायचाच आहे. त्याच्यानंतर मग आता खूप मागे ते माझ्या लागले की नाही मला डायव्होर्स घ्यायचा आहे. मग मी विचार केला की ठीक आहे, नाव दिस इज माय प्रोफेशन, आय हॅव टू डू दॅट वर्क. ओके. मग मी डायव्होर्स प्रोसिडिंगच्या दृष्टिकोनातून जेव्हा वर्क करत होतो, म्हणजे डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात, हे सुरुवातीला मी जे काही करत होतो तेव्हा मला असं कळलं की हा जो माणूस आहे, जो माझ्याकडे एक चार्टर्ड अकाउंटंट जो येतो आहे, ह्याचं एका हार्डली 30 वर्षाच्या मुलीबरोबर अफेअर आहे आणि केवळ त्या अफेअर पायी तो हा डायव्होर्स घेतो आहे. अशी सिच्युएशन निर्माण झालेली माझ्या लक्षामध्ये आली. आणि काय होतं की आम्ही विविध प्रकारचे प्रश्न विचारत असतो क्लायंट्सना आणि मग योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सगळ्या गोष्टी आम्हाला कळणं आवश्यक असतं, आम्हा वकिलांना कळणं आवश्यक असतं. तर तेव्हा मला जेव्हा ही गोष्ट समजली त्यावेळेला सुद्धा मी त्यांना असं समजावून सांगितलं की तुमच्या आत्ताची जी काही पत्नी आहे त्यांना तुम्ही डायव्होर्स देऊ नये असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की त्यांचं काही कुठल्याही प्रकारचे डायव्होर्स घेण्या इतपत काही हॅरॅसमेंट त्यांनी तुम्हाला केलेली आहे, काय क्रुएल्टी केलेली आहे, अशा पद्धतीने काहीही नाही आहे. तर तुम्ही हे टाळावं असं मला वाटतं. तुम्ही ह्याच्यातून काही फारसं चांगलं साध्य होईल असं मला वाटत नाही. पण त्यांनी मला सांगितले की नाही सर, मला कोणत्याही परिस्थितीत डायव्होर्स केस फाईल करायचे. आफ्टर ऑल मी डायव्होर्स केस फाईल केली. फाईल केल्यानंतर मग पुढे ती केस चालली जशी चालत होती. मग त्याच्यानंतर त्यांनी कोणाच्या तरी मध्यस्थाच्या थ्रू स्वतःची जी बायको होती तिला सुद्धा कन्व्हिन्स केलं की डायव्होर्स कसा तिने दिला पाहिजे या संबंधामध्ये. आणि आफ्टर ऑल
ती कन्व्हिन्स झाली आणि मग ते परस्पर संमतीने डायव्होर्स घ्यायचा त्यांचा ठरला आणि त्याच्यानंतर मग तो परस्पर संमतीने डायव्होर्स झाला त्यांचा. त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी त्यांचा डायव्होर्स झाला परस्पर संमतीने, त्या दिवशी ती म्हणजे त्यांची जी बायको होती ती कोर्टामध्ये पण बरीच रडत होती. आता आफ्टर ऑल माझी जी साईड आहे, नवऱ्याची जी साईड आहे, तीच मला गृहीत धरून पुढे जायचं आहे. तर मग कारण त्या बाईंचा देखील त्यांचे देखील एक वकील होते आणि ते त्यांच्याशी बोलत होते. पण म्हणजे ओव्हरऑल माझ्या मनाला काही ही गोष्ट पटलेली नव्हती, त्यामुळे मी त्यांना ही गोष्ट सांगितली देखील होती बरेच वेळेला. म्हणजे मी आत्ता तुम्हाला 1-2 वेळा सांगतो, पण मी अशा जो 7 ते 8 मीटिंग्समध्ये मी त्यांना हे समजून सांगितलं होतं. आणि तो शेवटी डायव्होर्स झाला. आता तो डायव्होर्स झाल्यानंतर काय झालं की मध्ये मी इतर केसेसच्या ह्याच्यामध्ये ते विसरूनही गेलो. आणि मग एक दिवशी मी रस्त्यावरून जेव्हा जात होतो तेव्हा मला अचानक ते दिसले. त्यावेळेला त्यांचा एक हात जो होता तो हात त्यांचा म्हणजे नव्हता त्यांना. तर मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना म्हटलं की तुमचं काय झालं? तर त्यांनी सांगितलं काय नाही, माझा ॲक्सिडेंट झाला सर आणि त्यामध्ये माझा एक हात गेला आणि एक पाय पण माझा पूर्णपणे डॅमेज झाला. आता तोही वर्क होत नसल्या कारणामुळे आता तो पाय आणि एक हात असं माझं दोन्ही हे गेलेलं आहे. आता बघा की काही वेळेला हा जरी ॲक्सिडेंट कुठे झालेला असला त्या व्यक्तीचा, तरी देखील हा एक प्रकारचा निसर्गाचाच न्याय आहे असं आहे. किंवा त्या ज्या बाईला त्यांनी विनाकारणच डायव्होर्स दिला होता, त्या बाईच्या बाबतीत, त्या स्त्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा तिने त्यांना काही शिव्या शापा व्यतिरिक्त काही देणं शक्यच नाहीये. तिच्या मनाची जी काही तडफड होती, ही तडफड जी काय असते, कदाचित ह्या गोष्टीचा आपल्या कर्माचा परिणाम असं म्हणलं तरी सुद्धा त्या गोष्टीला चालू शकेल की त्या व्यक्तीने केलेल्या कर्माचा तो परिणाम होता. म्हणजे मग त्यांनी दुसरं लग्न केलं त्या 30 वर्षाच्या मुलीबरोबर आणि तिच्याबरोबर आधी लग्न झालं आणि मग हा ॲक्सिडेंट झालेला. म्हणजे ज्या वेळेला मला ते रस्त्यात दिसले त्यावेळेला ती मुलगी होती त्यांच्याबरोबर, म्हणजे दुसरी बायको त्यांच्याबरोबर होती. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे या माणसाला कुठे ना कुठेतरी एक त्रास झालेला आहे. म्हणजे आता त्याचं जीवन आता आनंदी राहिलेलं नाही. त्याचबरोबर त्याच्यानंतर पुढेही एक दिवशी मला असं कळलं की त्यांना अचानकपणे पॅरालिसिस झालेला आहे आणि म्हणजे आता त्यांना सतत नुसतं घरातच बसून राहावं लागतं आहे. आता लक्षात घ्या की जे आनंदी जीवन दुसऱ्या मुलीबरोबर जगण्यासाठी त्यांनी पहिल्या बायकोचा विनाकारण त्याग केलेला होता. हा विनाकारण हा शब्द अतिशय महत्वाचा, हे लक्षात घ्या तुम्ही की हे प्रत्येक डायव्होर्स केस बाबतीत मी म्हणत नाही, पण ह्या केस बाबतीत मी म्हणतो की म्हणजे आपण कशा पद्धतीने समाजाला आनंद देतो आहे त्याच पद्धतीने आपलं लाईफ देखील दुःखी किंवा आनंदी होणार आहे असा नेहमी आपण विचार करावा आणि आपण समाजाला आनंद द्यावा की जेणेकरून आपण देखील आनंदी होऊ शकतो. हे काय प्रत्येक डायव्होर्स केस बाबतीत असं नाही. कित्येक वेळेला नवरा बायकोची भांडणं असतात, दोघांच्याही चुका असतात किंवा एकाची कोणाची चूक असली तरी दुसरा डायव्होर्स घेतो, नंतर पुढे त्यांचं लग्न होतात आणि पुढे ते आनंदात राहतात देखील. पण ही जी केस होती ही थोडीशी अशी एक्सेप्शनल होती. एज वाईज सुद्धा तुम्ही बघा की एज सुद्धा खूप होतं. ज्या स्त्रीबरोबर त्यांनी एवढे वर्ष काढलेले होते तिच्याबरोबर आता ते म्हणायला लागले की मला हिच्याबरोबर राहायचं नाहीये. हे साधारण पहिले 2-4 वर्षात म्हणले असते तर गोष्ट वेगळी होती. पण म्हणजे हा जो काही पार्ट आहे या बाबतीत मी असं निश्चितपणे म्हणेन की आपण समाजामध्ये वावरताना निश्चितपणे आनंद दिला पाहिजे की जेणेकरून आपलं डिप्रेशन टळेल. कारण जितकं आपण दुःखी होऊ तितके आपण डिप्रेस्ड होतो. मग आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये नुकसान झालं तरी आपण दुःखी निश्चितपणे होतो, डिप्रेशन येऊ शकतं कारण चिंता लागते. आपण आपल्या फॅमिलीला कसं काय आपण पोषणार आहोत याची चिंता लागते. त्यामुळे मनामध्ये मग या डिप्रेशनच्या काळामध्ये मग आपल्याला कुठेतरी सुसायडल थॉट्स आपल्या मनामध्ये येत राहतात. सुसायडल थॉट्स आर व्हेरी कॉमन. सुसायडल थॉट्स आर व्हेरी कॉमन and people experience them when they are undergoing stress or depression. अशी सिच्युएशन असते. हे लक्षात घ्या तुम्ही की सुसायडल थॉट्स किंवा डिप्रेशनचे जे काही पार्ट आहे हा अतिशय कॉमन आहे. याच्यामध्ये अनकॉमन असं काही नाहीये की फक्त त्याच्यावरती आपल्याला मात करायची असते. कारण कुठलाही माणूस सोन्याचा चमचा घेऊन काही जन्माला आलेला नसतो की प्रत्येक क्षण त्याचा आनंदामध्ये जाणारा असतो. असं कधी घडतच नसतं. त्यामुळे मग तो
कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये प्रेमभंग झाला तरी देखील त्याला डिप्रेशन येतं, नैराश्य येऊ शकतं. त्याचप्रमाणे बिझनेसचं मी तुम्हाला सांगितलं, तोटा झाला तरी देखील नैराश्य येऊ शकतं. त्याचप्रमाणे नोकरी गेली अचानकपणे तरी देखील नैराश्य येऊ शकतं. कारण खूप काही प्रश्न त्याला फेस करावे लागत असतात, आर्थिक प्रश्न त्याला फेस करावे लागत असतात. त्याचप्रमाणे आता हे अचानक आलेलं जे पॅन्डेमिक आहे, महामारी जी काय आहे करोनासारखी, ह्याच्यामध्ये सुद्धा नैराश्य माणसाला बरेच जणांना नैराश्य आलेलं असू शकतं. म्हणजे मग हे जे काही घटना होत असतात, जे काही डिप्रेशनच्या घटना होत असतात, ह्यामुळे आपल्या जीवनावरती, आपल्या जगण्यावरती त्याचा परिणाम होतो. आपल्याला आनंदाने जगायचं आहे हे जर सूत्र आपण आपल्या मनाशी बाळगलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण आपण नेहमी हा विचार केला पाहिजे की तीच परिस्थिती राहणार नाहीये, तीच परिस्थिती राहणार नाहीये, ती परिस्थिती बदलणार आहे. आणि हळूहळू परिस्थिती बदलत जात असते. आणि या बदलत्या परिस्थितीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता एखादं जर दुःख मला आहे तर मी तेच आता मला परमनंटली राहणार आहे असा विचार करून चालणार नाहीये. बदल हे आयुष्याचं एक गणितच असं आहे की बदल हे होतच राहत असतात. आणि ज्याप्रमाणे बदल होतात, जसं रात्र आणि दिवस आणि रात्र हा जो काही प्रकार आहे हा होत राहतो, रात्र आणि दिवस ज्याप्रमाणे होतात, तसंच सुखदुःखाचं आहे. सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या कारणामुळे ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपल्याला डिप्रेशनमध्ये, यू सी दॅट इन डिप्रेशन यू विल फेस डिफरंट टाइप्स ऑफ मेंटल agony also or any type of mental problems also. असं वाटायला लागतं की आपण आत्महत्या करावी असंही फिलिंग येऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा माणूस ॲब्युझिव्ह होऊ शकतो, एक चिडचिडा होऊन शिव्या देणं दुसऱ्या लोकांना, व्हायलंट होऊ शकतो. म्हणजे अतिशय हिंसात्मक त्याचं एक प्रतिक्रिया त्याची उमटू शकते. तसंच खूप वेळेला जो डिप्रेशनमध्ये असतो, हा डिप्रेशनमध्ये असलेला माणूस हा विचार करतो की एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना फिलिंग ऑफ लोनलीनेस, हा जो असतो, एकटेपणाची भावना त्याला मध्ये निर्माण होते. आणि एकटेपणाची त्याची जी भावना असते ही ज्या वेळेला त्याची निर्माण होत असते त्यावेळेला त्या भावनेवरती मात करणं, त्या मनाच्या स्थितीवरती मात करणं गरजेचं असतं. कारण आपण जरी असंख्य माणसांच्या गर्दीत असलो तरी देखील आपल्याला स्वतःच्या बाबतीत एकटेपणा जर फील होतो आहे, अशी जी काही परिस्थिती आहे, हे एक डिप्रेशनचंच एक हे आहे, डिप्रेशनचंच एक आपल्या लक्षण आहे असं मानलं तरी सुद्धा डिप्रेशनचंच लक्षण आहे असं मानायला पाहिजे. त्याचप्रमाणे रात्री झोप न लागणं हा देखील त्याचबरोबर एक महत्वाचा पार्ट आहे. रात्री झोप का लागत नाही, कंटिन्यूस विचार करत बसायचं, कुठेतरी त्रासदायक गोष्टीचा विचार करत बसायचं, त्यामुळे देखील रात्री झोप लागत नाही. आणि त्या त्रासदायक गोष्टीमुळे मग अतिशय काळजी केल्यामुळे मग डिप्रेशनकडे माणूस जात असतो. म्हणजे आपलं जे मन आहे मित्रांनो, हे मन आपलं अतिशय पॉवरफुल आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या मनाने एखादी गोष्ट जर घेतली की मला असा त्रास होतोय, तर तो त्रास व्हायला लागतो, तो त्रास फील व्हायला लागतो आपल्याला. आता त्याचं एक उदाहरण म्हणून मी थोडक्यात असं सांगेन की आपल्याला बघा सध्याच्या या करोनाच्या काळामध्ये घराबाहेर पडलं की काही जणांना असं फिलिंग व्हायचं, घराबाहेर काय भाजी घेऊन, आता आवश्यक आहे तेवढी भाजी घ्यायला जायला पाहिजे किंवा काही मेडिसिन्स घ्यायला जायला पाहिजे, बाहेर गेलं आणि घरी आल्यानंतर मग आपोआपच असं आपल्या मनाला वाटायला लागतं की अरे माझा घशाला मला काही त्रास होतोय का, जरा घसा दुखल्यासारखा वाटतोय, त्याचप्रमाणे जरा इन्फेक्शन झाल्यासारखं वाटतंय, आणि म्हणजे डोकंही माझं दुखतंय, ताप आहे की काय मला, असं सुद्धा फिलिंग येऊ शकतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं प्रॅक्टिकली तसं घडलेलं नसतं तरी देखील त्याला तसं फिलिंग येतं. आता हे कसं दूर होतं, हे फिलिंग कसं दूर होईल, तर एकतर आपल्या स्वतःच्या कॉन्फिडन्सने ते फिलिंग दूर होईल
की नाही मला काही झालेलं नाही, मला काही होणार नाही, एवढा कॉन्फिडन्स स्वतः बाबतीत ठेवला पाहिजे. पण काळजी घेतली पाहिजे हेही मी तितकंच तुम्हाला सांगेन. मला काही होणार नाही म्हणून केअरलेस राहायचं असं मी म्हणणार नाही. तर मला काही होणार नाही हे बरोबर आहे, ही काळजी म्हणजे हा कॉन्फिडन्स बरोबर योग्य ती काळजी आपण घेणं केव्हाही आवश्यक आहे. म्हणजे ह्या गोष्टीवरती आपल्याला मात करता येते. जे आपल्या इच्छेविरुद्ध म्हणत असतो आपण, किंवा आपल्या इच्छेविरुद्ध हे फिलिंग येत असतं ना, की आपल्याला काहीतरी होतंय, हे जे फिलिंग, आपल्याला ताप आलाय का, मग लोक थर्मामीटर घेऊन येतात, ताप चेक करणार असं. म्हणजे हे जे आहे मन जे आहे, ह्या मनाला आपण कंट्रोलमध्ये ठेवायला शिकलं तर आपल्याला नैराश्याचे शिकार व्हायला नको, किंवा आपल्याला आपोआपच कॉन्फिडेंटली आपण आपलं लाईफ हे जगू शकतो. त्याचप्रमाणे काही जणांना अल्कोहोल इन्फ्लुएन्स खालती सुद्धा अशा पद्धतीने होऊ शकतं. अल्कोहोल इन्फ्लुएन्स फार असेल समजा, म्हणजे मद्य पिण्याची सवय असेल, अति मद्य पिल्यामुळे सुद्धा त्याचे परिणाम आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती हे खूप होत असतात. म्हणजे मग काही जणांना तर असं मी ऐकलं आहे की काही जणांना विशिष्ट वेळ झाली की त्यांचे हात पाय थरथरायला लागतात, त्यांना मग प्यायलाच पाहिजे अशी सिच्युएशन निर्माण होते. मग अशी परिस्थिती निर्माण होऊ न देण्याचा काळजी आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे कित्येक जणांना काही कायद्याचं त्यांची एखादी केस चालू असेल कोर्टामध्ये, तरी देखील स्ट्रेस येतो आणि डिप्रेशन येतं. म्हणजे कसं येतं तुम्हाला सांगतो, की खूप निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या मनामध्ये येतात. मग आपण ही आता केस हरू का, मग साक्षीदार आपल्या बरोबर बोलतील का, किंवा मला बरोबर कोर्टामध्ये बोलता येईल का, असे विविध प्रकारचे थॉट्स मनामध्ये येतात, जे सगळे निगेटिव्ह थॉट्स असतात. आणि हे जे निगेटिव्ह थॉट्स असतात, कारण एकदा तुम्ही कोर्टाच्या ऑनरेबल कोर्टामध्ये केस फाईल केल्यानंतर ती चालण्याची एक विशिष्ट प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरप्रमाणे ती केस ही नेहमी चालत असते. म्हणजे मग आपण अशा पद्धतीचे थॉट्स मनामध्ये आणून, विचार मनामध्ये आणून आपण स्वतःलाच फक्त त्रास करून घेतो. याला आपण म्हणू शकतो की सेल्फ पनिशिंग थॉट्स. आपण स्वतःला त्रास देणारे जे विचार असतात, असे विचार आपण करतो, आणि असे विचार आपण केले की त्याचा परिणाम नुसत्या मनावरती होत नाही, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती पण होतो. आपल्याला जेवण जात नाही. त्याचप्रमाणे कोणी काय बोलत असेल तर आपलं तिकडे लक्ष लागू शकत नाही. टीव्हीवर एखादी सिरियल चाललेली असेल तर तिथे आपल्याला त्या सिरियल कडे आपलं लक्ष, म्हणजे ती सिरियल चाललेली आहे पण आपल्या मनात वेगळेच विचार चालू आहेत, असं एक परिस्थिती निर्माण होते. मग ही जी काही सगळी परिस्थिती आहे, ह्या सगळ्या परिस्थितीवर मात कोणी करायची आहे, मदत कोणी करायची आहे, तर आपणच स्वतःला मदत करायची आहे. मग अशा वेळेला आपल्याला चांगल्या मित्रांची गरज असते. अशा वेळेला आपल्या चांगल्या नातेवाईकांची देखील आपल्याला गरज असते, आणि हे नातेवाईक आणि मित्र आपल्याला ह्याच्यातून सावरून घेत असतात. आता या ठिकाणी आपण एक बघूया की एक कायद्याची बाब देखील याच्यामध्ये आपल्याला एक बघायची आहे. की समजा एखाद्या व्यक्तीने, म्हणजे एक्स या व्यक्तीने वाय या व्यक्तीला सुसाईड करण्यासाठी, समजा ज्याला म्हणतो आपण सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं, तर अशा केसमध्ये आपण कुठला कायदा त्याला ॲप्लिकेबल आहे आणि कशा पद्धतीने त्याला काय शिक्षा होऊ शकते, हे ह्याची पण आपल्याला माहिती घ्यायची आहे आज. म्हणजे ज्याला आपण अबेटमेंट ऑफ सुसाईड असं म्हणू शकतो, म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं असं म्हणू शकतो. पण एक लक्षात घ्या, आपलं जीवन आपल्याला आनंदी करायचंय, बरोबर आहे, आपल्याला जीवन निश्चितपणे दुःखी करायचं नाहीये. ह्या दृष्टिकोनातूनच आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे. म्हणजे असं व्हायला नको की एका कवितेतली ओळ आहे की सन्माननीय सुरेश भट यांच्या कवितेतली ओळ जी काय मला आठवते ते मी तुम्हाला सांगतो. अतिशय सुंदर त्या कवितेचा अर्थ आहे, आणि त्या 2 ओळींचा अर्थ आहे की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. म्हणजे लक्षात घ्या की ह्या कवितेमध्ये ह्या 2 ओळीमध्ये किती अर्थ भरलेला आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून जर तुम्ही एक गोष्ट बघितली की आपल्याला जे काही जीवन आहे, हे जीवन
आपल्याला आनंदी करायचं आहे, आपल्याला त्रासदायक जीवन करायचं नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्याला देखील आनंदी करायचं आहे, हा त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आता याचबरोबर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सुसायडल जी काही एक टेंडन्सी असते, काय ही टेंडन्सी ह्या सगळ्या प्रश्नांमुळे निर्माण होत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की काय ड्रिंक्स, अति ड्रिंक्स वगैरे आहेत किंवा नुकसान आहे वगैरे वगैरे, हे जे काही विविध गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता या ठिकाणी अबेटमेंट ऑफ सुसाईड म्हणजे काय, आत्महत्येला प्रवृत्त करणं किंवा अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आत्महत्येला जर प्रवृत्त केलं तर ते कोणत्या काय त्याला शिक्षा आहे, म्हणजे इंडियन पिनल कोडमध्ये त्याला शिक्षा आहे सांगितलेली की अशा पद्धतीने जर कोर्टामध्ये, ऑनरेबल कोर्टामध्ये जर हे सिद्ध झालं की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला आत्महत्या करायला प्रवृत्त केलेलं आहे तर त्याला मोठी पनिशमेंट आहे. म्हणजे मी ह्याची डेफिनेशन एक तुम्हाला सांगतो या संबंधातली अबेटमेंट ऑफ सुसाईडची, आणि पनिशमेंट काय आहे ती पण सांगतो की इफ एनी पर्सन कमिट्स सुसाईड whoever abates the commission of such suicide shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. म्हणजे जवळजवळ 10 वर्षापर्यंत अशा पद्धतीने आत्महत्येला प्रवृत्त केलं तर शिक्षा होऊ शकते, 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे फाईन देखील निश्चितपणे होऊ शकतो. म्हणजे अशी परिस्थिती न निर्माण होऊ देणं हे आपल्या हातामध्ये आहे. आपणच स्वतःवरती ताबा ठेवायचा आहे, आपणच स्वतःवरती कंट्रोल ठेवायचा आहे की जेणेकरून अशी परिस्थिती निर्माणच होता कामा नये. म्हणजे जेव्हा आपण अतिशय चांगल्या स्टेजला असतो, अतिशय एका टॉपमोस्ट स्टेजला असतो, तेव्हा फार गर्व करून घ्यायचा नाही आहे आणि म्हणजे इतरांना तुच्छही लेखायचं नाही आहे. अतिशय स्टेबल माइंड ठेवायचा आहे, स्थिर माइंड ठेवायचा आहे. कारण आज ना उद्या ती स्टेज आपल्याला ते आपल्याकडून जाणार असते. एखादी पोझिशन, एखादी पोस्ट आहे, अतिशय उच्च पोस्ट आहे समजा ऑफिसमध्ये आपली, आणि अशा स्थितीमध्ये मग इतरांशी वागताना आपल्याला चांगलं वागलं पाहिजे. कारण आज ना उद्या ती पोस्ट जाणार आहे आणि परत आपण नॉर्मल कॉमन मॅन म्हणून आपल्याला जगायचं आहे. म्हणजे या बाबतीत मी असं सांगेन कि अपने हर फतेह पर इतना गुरूर मत कर, मिट्टी से पूछ आजकल सिकंदर कहाँ है. म्हणजे आपलं जे काही आयुष्य आहे याच्यामध्ये कितीही चांगली परिस्थिती, उत्तम परिस्थिती असेल, टॉपमोस्ट सिच्युएशन असेल, तरी देखील आपण हे डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे. आपण जमिनीवरच आपले पाय राहिले पाहिजेत. आपल्या सगळ्या लोकांशी आपण आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी, आपल्या घरातल्या लोकांशी, आपल्या मित्रपरिवाराशी अतिशय सुंदर वागलं पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे, त्यांच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. कारण एखादी ओळ अशी असते बघा, एखादी घटना अशी असते की एक साधं काम जर मला एखाद्याला सांगायचं आहे, समजा एक्स या माणसाला मला एक काम सांगायचं आहे, तर मी त्याला असं जर सांगितलं, समजा तो माझ्या हाताखाली काम करतो आहे, अशी सिच्युएशन आहे, तर मी जर त्याला सांगितलं एक्सला की प्लीज जरा मला ते तिकडचं पुस्तक आणून दे किंवा प्लीज जरा मला पाणी दे प्यायला आणून, असं जर मी त्याला सांगितलं, त्यालाही बरंच वाटेल ना. पण तेच मी वाक्य जर असं म्हटलं, ए जा रे चल पाणी आणून दे मला, नुसता का उभा राहिलेला आहे, समजता येईल, जा पाणी आण जा, हे जर मी त्याला सांगितलं तर मी त्याला तेच काम सांगितलं जे मी प्रेमाने सांगू शकलो असतो. आता तेच काम मी त्याला असं सांगितलं की मी त्याला दुःखी केलं. जी गोष्ट आपण प्रेमाने साध्य करू शकतो तर आपण निश्चितपणे प्रेमाने ती साध्य केली पाहिजे. कारण काय सांगता येतंय की उद्या जी तुमच्या हाताखाली काम करणारी लोक आहेत, जे तुम्हाला तुमच्यापेक्षा काही कमी ज्याला डेसिग्नेशन पदावरचे लोक आहेत, यांचाच उपयोग तुम्हाला पुढे होऊ शकतो. किंवा कदाचित असं होऊ शकतं की आज त्यांचं जे पद आहे ते हळूहळू ते तुमच्याही पेक्षा वरच्या पदावरती ते जाऊ शकतात. आणि मग ते काय करतील, मग ते चांगलं वागतील का? नाही वागणार ना, रिव्हेंज घेतील. म्हणजे मग कुठल्याही प्रकारे आपण जर लोकांना त्रास दिला तर आपल्याला त्रास होतो, आणि आपल्याला त्रास झाला की आपण ह्या सगळ्याचा परिणाम डिप्रेशनमध्ये निश्चितपणे आपलं माइंड जो असतो हा आपला माइंड जाऊ शकतो. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की एकटं फिलिंग येतं की आता माझं कोणीच नाही, मला कोणीच मदत करत नाही, हे जे काय आहे, हे जे फिलिंग आहे, हे फिलिंग मग डिप्रेशनमध्ये येऊ शकतं.
की आता माझं काय होणार, आता मग सगळेच त्याला चिंता वाटायला लागते, प्रत्येक गोष्टीचीच काळजी करायला तो सुरुवात करतो. मग हे जे काय आहे हे कुठेतरी आपण स्वतःवरती ताबा ठेवून त्याच्यावरती कंट्रोल मिळाला पाहिजे, विजय मिळवला पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे अगदी शॉर्टमध्ये शेवटी मी तुम्हाला असं सांगेन कि गम न कर, जिंदगी बहुत बड़ी है, चाहत की महफिल तेरे लिए सजी है, बस एक बार मुस्कुरा कर तो देख, तकदीर खुद तुझसे मिलने खडी है. असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. तुम्ही फक्त हसा, की जग तुमच्याकडे बघून निश्चितपणे तुम्हाला त्याचं उलट हास्यच तुम्हाला मिळणार आहे. आणि डिप्रेशन, नैराश्य या सगळ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग असा आहे की एकमेव मार्ग म्हणजे सगळ्यांशी चांगलं वागणं. आणि आपण आपण ओव्हर ॲम्बिशियस पण होता कामा नये. आपलं जे लाईफ आहे हे फार ॲम्बिशियस पण होता कामा नये. आपण ज्याला म्हणतो ना, एक म्हण आहे की आपले अंथरूण पाहून पाय पसरावे, म्हणजे आपली एक कुवत ओळखून आपण सगळ्या गोष्टींचे निर्णय घेतले पाहिजेत. फार मोठ्या मोठ्या ॲम्बिशन्स ठेवल्या नाही पाहिजेत, पण तरी देखील प्रगतीपथावर राहिलं पाहिजे, प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. प्रगती झाली उत्तम आहे, समजा नाही झाली तर फार मनाला लावून घ्यायचं नाही आहे. ह्याची काळजी आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये घ्यायची आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला आज ह्या डिप्रेशन इन द सेन्स जगण्याबद्दल आपण म्हणू, कारण जगण्यामध्ये डिप्रेशन हा एक पार्ट आलाच असल्या कारणामुळे त्याबद्दल या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या. आणि आज मी या ठिकाणी थांबतो आहे. तुम्हाला जर काही या संबंधात काही प्रश्न विचारायचे असतील, कायद्याच्या संबंधात असतील किंवा इतरही कशा संबंधात जरी असतील तरी देखील कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही निश्चितपणे ते तुमच्या कॉमेंट्स द्या. मला आवडलं तर जरूर लाईक करा. आणि आपण पुन्हा पुढच्या वेळेला नव्या कुठल्या तरी एखाद्या चांगल्या अजून एखाद्या अशाच चांगल्या सब्जेक्ट बद्दल बोलूया, चर्चा करूया. आणि आपला जो प्रत्येक दिवस जो आहे हा आपण आनंदात घालवायचं ठरवायचं आहे आणि आपण अतिशय आनंदात जगायचं आहे. ओके, आपण पुढच्या भेटीपर्यंत गुड बाय अँड गुड डे.